पवनचक्कीच्या वादातून सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। 9 तारखेला सायंकाळी 4 वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजलेली होती आणि त्याचाच निषेध म्हणून आज बीड जिल्हा बंदची जी आहे त्या हाक देण्यात आली आहे। मी सध्या बीड शहरातल्या सुभाष रोड परिसरात आहे। जर परिसर पाहिला तर याच परिसरात एक मोठी वर्दळ मोठी बाजारपेठ असते, मात्र सकाळी 6 वाजल्यापासूनच बीड जिल्हा कडकडीत बंद असताना आपल्याला पाहायला मिळते। एरवी जर पाहिलं तर ही जी बाजारपेठ आहे वर्दळीची असते आणि याच बाजारपेठेतून खरं पाहिलं तर व्यवहाराचं जे स्वरूप आहे तो तयार होतं, मात्र सकाळपासूनच बघतो की हा जो परिसर आहे तो निपचित पडलेला आहे। कारणही तसंच आहे। बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक झालेली आहे। एकूण 7 आरोपी आहेत, मात्र 4 आरोपी अद्यापही फरारच आहेत। सर्व आरोपीला तात्काळ अटक करावं या मागणीसाठी अनेक नेते पुढारी जे आहेत गेल्या 3 दिवसापासून ते मागणी करत आहेत। पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आहेत, घटनास्थळी दाखल झालेले होते। त्यांनी देखील 48 तासामध्ये सर्व आरोपींना अटक करू असं अल्टिमेटम त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, मात्र आजचा 4था दिवस असतानाही कुठलाही आरोपी 3 आरोपी फक्त अटक आहेत, 4 आरोपी मात्र अद्याप फरार आहेत। फरार आरोपींना अटक करावी आणि या घटनेचा निषेध म्हणून आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।